ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 3 येथील ऐरोली वॉर्ड ऑफिसच्या बाजूला असलेल्या समाज मंदिर सभागृहात नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता व शिवसेना शहर प्रमुख मनोज हळदणकर व समाजसेविका मनाली हळदणकर यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप व भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमात शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी उपस्थिती लावली। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून विजय चौगुले यांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी मनोज हळदणकर यांनी विजय चौगुले तसेच इतर मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करत मनोज हळदणकर व मनाली हळदणकर यांच्या कार्याचं कौतुक केलं। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आल्या। यावेळी मोठ्या प्रमाणात प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। विशेष म्हणजे मनोज हळदणकर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगार महिला व पुरुष यांना पावसाळी रेनकोट व छत्री वाटप केले। समाजसेविका मनाली यांनी ज्येष्ठ महिलांना छत्री वाटप केले। आरोग्य शिबिरामध्ये शुगर, ब्लड प्रेशर, ईसीजी असे अनेक आजार चेकअप ठेवण्यात आले होते। सर्व नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। यावेळी सेक्टर 3 परिसरातील मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया। राष्ट्रभक्तीची शिवशक्तीची मनात ही चेतना, छत्री वाटप हा मनोजचा दरवर्षीचा कार्यक्रम आहे। आजच म्हणजे निवडणूक आली आहे, पावसाळा आलाय म्हणून मनोजने तसा कार्यक्रम ठेवलेला आहे। दरवर्षी त्याचा छत्री वाटपचा कार्यक्रम असतो आणि आरोग्य शिबिर असतं आणि आता तो त्यांनी ते केलेला आहे। आनंद वाटतं लोकांना, जनमानसांमध्ये त्यांना माहिती आहे की मनोज पावसाळा आल्यानंतर मनोज आपल्यासाठी काही ना काहीतरी करतो सर्वसामान्य जनतेसाठी। आणि एक छोटासा फुलाची पाकळी म्हणून दर पावसाळ्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्याची देण असते। आम्ही आंदोलनाला झोपडपट्टी धारकांसाठीच आम्ही आंदोलनाला बसणार आहे आणि सर्व झोपडपट्टी धारक त्या आंदोलनाला येतील सर्वजण। आणि झोपडपट्टी धारकांबरोबर आम्ही प्रकल्पग्रस्तांसाठी असलेला जो मुद्दा आहे तो मुद्दा सुद्धा आम्ही तो घेणार। गरजेपोटीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा सुद्धा आम्ही घेणार आहोत आणि दोन्ही माध्यमातून आम्ही या गोष्टी करणार आहोत। पावसाळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य महत्त्वाचं असतं। आरोग्याची काळजी निश्चित स्वरूपात ज्येष्ठ नागरिकांची घेतली गेली पाहिजे हा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून गेली 18 वर्ष सातत्याने या प्रभागामध्ये आरोग्य शिबिर आणि छत्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी मी सातत्याने घेत आलेला आहे। कोविडच्या काळात सुद्धा मी छत्रीचं वाटप केलं, परंतु निवडणूक आलं म्हणून काही लोक या ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम घेतात, परंतु मी त्यांच्या नेमकं विरुद्ध आहे असं म्हणेन की ग्राउंड लेवलला काम करत असताना लोकांच्या अडीअडचणी काय आहेत या पहिला आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आले पाहिजे। म्हणजे काही करायचं असेल तर काहीतरी हेतू साध्य करण्यासाठी नाही, तर आपला विचार शुद्ध असला तर नागरिकांच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत खूप मोठे प्रश्न या ठिकाणी आहेत। डोळ्यांची शस्त्रक्रिया आहे, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी सारखे आजार आहेत, डायबिटीस आहे। आम्ही काही कोविडच्या काळामध्ये अशाच शिबिरामध्ये डायबिटीसचे रुग्ण आम्हाला सापडले, ज्याच्यामध्ये त्यांना वेळीच उपचार करू शकलो, त्यांच्या वेळीच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होऊ शकली। आणि काही लोकांना आजही आपल्या आरोग्याबद्दल अनभिज्ञता असते आणि अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातूनच ते आजार म्हणजे प्राथमिक स्वरूपात त्याच्यावर निदान करून उपचार करता येतात। म्हणून अशा आरोग्याची काळजी घेण्याकरता अशा शिबिरांची नितांत आवश्यकता आहे आणि हे हेरूनच या प्रभागात मी सातत्यानं आरोग्य शिबिराचं आयोजन करत होतो। हा त्यातलाच एक भाग आहे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण पाहता की या ठिकाणी नागरिक या शिबिराला लाभ घेत आहेत, छत्रीचा आनंद घेत आहेत। आणि मी एवढंच सांगेन की कुठल्या आशेनं काम करत नसताना मी कुठल्या अपेक्षेनं या ठिकाणी लोकांकडून काय मिळेल या अपेक्षेत कधीच नसतो, या भ्रमात मी कधीच नाही आहे। आणि म्हणून इथल्या लोकांनी माझ्या कामाची पोचपावती निश्चित स्वरूपात या ठिकाणी सातत्यानं दिलेली आहे आणि यापुढे देतील अशी मी अपेक्षा बाळगतो। कारण या ठिकाणी आपण जर सगळ्यांना सोबत घेऊन काम करू तर तो खऱ्या अर्थानं नेतृत्व गुण त्याच्याकडे आहेत असं मानलं जातं।
जर मी एक नेता आहे, मी एक समाजाचं नेतृत्व करतो म्हणून मी एक समाजसेवक आहे, तर पहिला कृती आपल्यामधून झाली पाहिजे आणि या कृतीतूनच साध्य करता येण्यासारखी गोष्ट असते. दुसऱ्यावर निर्भर राहून असे काम होत नाहीत. परंतु या ठिकाणी मला खूप चांगल्या पदाधिकारी लाभले, मला सहकारी लाभले, ज्यांच्यामुळे मी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकलो. या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी निश्चित स्वरूपात आहे आणि त्यांचे ऋण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी व्यक्त करतो. विरोधी पक्षनेते आदनकर साहेब खूप बरेच चांगले कार्य करतात आणि आपले रेनकोट दिलेले सफाई कर्मचाऱ्यांना आणि छत्री वाटप केलेले त्याबद्दल धन्यवाद. रक्तदान शिबिर ठेवतात, प्रत्येक गोष्टीचं म्हणजे चांगलं कार्य करतात. आरोग्य तपासणी, अटॅक म्हणजे काही पण चांगले म्हणजे कार्य करत राहतात. प्रत्येक वेळी वर्षातनं 20-25 वेळा कार्य त्यांचं चालूच असतं. खूप म्हणजे खूप चांगले कार्य करतात, खूप चांगले कार्य करतात. नाही आणखी नाही कोणी नाही आम्हाला वाटप केले. आज मनोज दादा हळदणकर यांनी जो भव्य कार्यक्रम ठेवलाय, ज्येष्ठ नागरिक, सफाई कामगार आणि सर्व आमचा मनोज दरवर्षी असे कार्यक्रम ठेवतो आणि या कार्यक्रमामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि आज मनोजने ज्येष्ठ नागरिकांना आणि सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणजे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि सगळ्यांना छत्र्या वाटप आरोग्य शिबिराचा सगळ्यांनी लाभ घेतलाय. त्याबद्दल मनोजचा आम्ही खूप खूप आभार मानतो आणि पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छा देतो. म्हणजे आम्हा सेक्टर मनोज साहेब म्हणजे आम्हा सेक्टर 3ला लाभले एक दैवतच आहे. कुठचंही काम असू देत, कुठचाही प्रोग्राम असू देत, ते भरगतच असतो. हळदीकुंकूच्या कार्यक्रमात 1,500 महिला जमा करण्याची कार्यक्षमता फक्त मनोज साहेब यांच्यामध्येच आहे. कुठचाही त्यांनी कार्यक्रम, रक्तदान शिबिर असू देत, आज छत्री वाटपचं असू देत, कुठचे कार्यक्रम असू देत, मनोज साहेबांचं काम हा अगदी दिलापासून मनापासून केलेला असतो. म्हणून आम्हा सर्वांना इथल्या रहिवाशां 3मधल्या की आम्हाला हे 24 तास कुठचंही काम असलं तरी मनोज साहेब नुसता फोन केला त्या ठिकाणी हजर असतात. बाहेर जरी असले तरी फोनवर ते काम करतात. यासाठी आम्हाला सर्व सेक्टर 3 वासियांसाठी आणि नवीन मुलांसाठी मनोज दादा म्हणजे एक प्रकारचे आम्हाला दैवत लाभले आहेत असेच मी सांगतो. दुसरं सांगायचं म्हणजे आज इथे छत्री वाटपाचा कार्यक्रम केला आहे. त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 500 छत्र्या आणलेल्या होत्या, त्या कमी पडल्यात. नंतर 200 छत्र्या मागवल्यात. एवढं मागून सुद्धा आज त्यांच्या साहेबांच्या कार्याची पावती आज या ठिकाणी आपल्याला मिळेल. कारण 700 छत्र्या वाटप म्हणजे असे सिनियर लोकांना वाटप केलेले आहेत. इथले जनतेला बोलवलं नाही, 700 सिनियर लोकांना आज सगळ्यांना छत्र वाटप करण्याचे कार्य फक्त आमचे मनोज साहेब करू शकतात आणि त्या संपूर्ण 700 छत्र संपलेले आहेत. म्हणजे तुम्ही स्वतः ओळखू शकता की मनोज साहेबांचं समाजसेवेचं कार्य आज किती मोठं आहे हे तुम्ही आज सर्वांनी जाणू शकता. एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नामदेव जगताप, ऐरोली रिक्षा चालक मालक संघटनेचा कार्यकर्ता 10 वर्ष 15 वर्ष झाली कंटिन्यू करत आहे. मनोज दादाच्या अंडरमध्ये मी हे काम करत आहे. मी ऐरोली सेक्टर 3मध्ये राहत आहे आणि दादांचं कार्य मी पहिल्यापासून पाहत आलेलो आहे. दादांच्या बरोबरच नेहमी असतो. पावसाळा आला म्हणून ते छत्र्या वाटत नाही. त्यांच्या परंपरा त्यांच्या वडिलांच्यापासूनच त्यांनी ही परंपरा चालू ठेवलेली आहे. प्रत्येक सण, प्रत्येक कार्यक्रम, रांगोळी प्रदर्शन, किल्ले प्रदर्शन, ज्येष्ठ नागरिकांची नेहमी सेवा करतात, नेहमी त्यांची काळजी घेतात आणि रहिवाशांची तर फारच काळजी घेतात. दुसरी गोष्ट, कुठल्याही अडचणी आल्या तरी रात्र असो, दिवस असो, काही असो, किती रात्री फोन आला तरी दादा ताबडतोब धावून त्या ठिकाणी जातात. कुठलीही घटना घडली तर तिथे ते हजर राहतातच. ते आम्हाला एक असं दैवत भेटलेलं आहे की सेक्टर 3चं नशीब फार चांगलं आहे की असा कार्यकर्ता आम्हाला भेटला. त्यामुळे आम्ही फार खुश आहोत त्या माणसावर.